साडी घालायला सर्वांना आवडते। परवा दिवशी जे एक व्हिडिओ अपलोड केला होता, उभं राहून छान छान एक्सरसाइज दाखवल्या होत्या आणि त्याच्याने तुमची कंबर आणि पोट एकदम मस्त बारीक होणार आहे। त्या एक्सरसाइज सोबत तुम्ही आजच्या पण एक्सरसाइज करू शकता। ज्यांना गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे, जास्त उठून उभं राहता येत नाही का उभं राहून जास्त काही करता येत नाही, त्यांच्यासाठी खाली बसून आपण साडी घातलेलीच आहे। ठीक आहे, आपल्या घरामध्ये अलाउडच नाही की तुम्ही टी शर्ट जीन्स वगैरे असं काय म्हणजे पॅन्ट वगैरे असं घालू शकता। तर काय करायचंय, साडीवरती का हो पण मला वेळ द्यायचा आहे स्वतःला। 5 मिनिटं देते आज, उद्या 10 मिनिटं देते, परवा 5 मिनिटं देते, असा थोडा थोडा करून आपण स्वतःला वेळ द्यायचा। किचन मध्ये नाश्ता बनवता बनवता आता 5 मिनिटं वेळ आहे का, तिथेच तुम्ही या स्टेप करू शकता किंवा तुम्ही केव्हाही करू शकता। सकाळी खाली पोटाने जर तुम्हाला वेळ भेटला तर एकदम बेस्ट आणि बेस्ट आहे तुमच्यासाठी, लवकर तुम्हाला रिझल्ट भेटेल। जर वेळ नाही तर जेवण झाल्यावरती 2 तासांनी तुम्ही हे करायचंय। खूप छान आणि सोप्या पद्धतीने, इतकं सोपं आहे ना, पण याचा रिझल्ट 101% आहे। तुमचा पोटाचा घे, तुमचा कमरेचा फॅट, तुमच्या हाताचा फॅट, तुमच्या मांड्यांचा फॅट बसल्या बसल्या कमी होणार आहे। इतक्या सोपे सोपे एक्सरसाइज आहेत आजच्या, आणि त्या देखील साडी घालून। आता ठीक आहे, आमच्या घरी अलाउड आहे साडी घालण्यासाठी, पण काही गेस्ट आलेत, गावाकडनं आलेत किंवा मी गावाकडचीच आहे, तर काही गेस्ट आलेले आहेत, तर त्यांच्या समोर मी हे कपडे नाही घालू शकत, तर साडीवरतीच राहावं लागतं मला। तर ठीक आहे, साडी पण चेंज करायचं काम नाही तुम्हाला, तुम्ही फक्त तुमच्यासाठी वेळ द्या, हे खूप महत्वाचं आहे। साडीवरती सोप्या पद्धतीने तुम्ही वेट लॉस करू शकता। असं काही नाही की तुम्हाला टी शर्टच घालायचंय, तुम्हाला योगाचा युनिफॉर्म घालायचा, असं अजिबातच नाहीये। तर आज काय करायचंय, या पोझिशनला मी बसलेली आहे, आता तुम्हाला पण याच पोझिशन मध्ये बसायचंय। काय करायचं, इथे सिंपल सिंपल आसन दाखवते। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता हे झालं 10 काउंट करून, मस्त कमरेला ताणल्या जात आहे एवढ्या सोप्या आसनांनी, आणि याच्याने आपल्या कमरेचा फॅट आहे ना, कमरेला आलेले गोळे असतात ना मोठे मोठे, ते कमी होतात। आता नेक्स्ट या पोझिशन मध्ये ट्विस्ट 1, बसल्या बसल्या करतोय, मस्त इझी मध्ये पण आहे, पण बॉडीवरती खूप छान प्रेशर येत आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मी नेहमी सांगत असते, मी 10चा आणि 20चा जर राऊंड घेतला, तुम्हाला 40चा किंवा 60चा किंवा ऍटलिस्ट तुम्ही 30चा राऊंड घ्यायचा एक, आणि असे 2-2 3-3 आसन तुम्ही म्हणजे राऊंड घेऊ शकता आरामात, तेव्हा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल। आता इथे तुम्हाला हाताचा फॅट पण कमी करायचे, ब्लाऊजच घुसत नाही तर साडीकडे बघायचं मनच करत नाही, ब्लाऊज घुसत नाही म्हणून हातामध्ये, तर त्याच्यासाठी हात पण कमी करायचे ना, या पोझिशन मध्ये यायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे पोझिशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। नेक्स्ट या पोझिशन मध्ये जायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचं। या तिन्ही स्टेप आपले हात मस्त बारीक होण्यासाठी आहे। आता याच्यानंतर आपल्याला यायचं आपल्या पोटावरती आणि आपल्या साईडच्या फॅट वरती, तर त्याच्यासाठी आता पाय लांबून द्यायचे आपल्याला। या पोझिशन मध्ये पाय लांबून दिले, आता ही अशी घट्ट मुठ्ठी करायची आणि या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि सेम पोझिशन रिव्हर्स राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता हलकसं पायामध्ये अंतर करायचं, जितका आपल्या साडीचा स्पेस आहे तितकं आपण अंतर करायचं आणि आपल्याला करायचं
क्रॉस लेग. तर या पोझिशन मध्ये 1 1 2 3 3 4 5 6 7 7 8 9 10. आणि नेक्स्ट वापस क्रॉस लेगच करायचा, पण ह्या पोझिशन मध्ये एक हात आपला कमरेवर जाणार असा आणि एक हात इथे जाणार. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता नेक्स्ट या पोझिशन मध्ये पाय आपण वापस जोडून घेतले, हाताला या पोझिशन मध्ये न्यायचं. आता इथे तुमचं पोट, जस्ट तुमची ब्रेस्ट साईज अटकलेली आहे, तुमचं पोट खूप वाढलंय किंवा तुमच्या हाताच्या दंडासाठी देखील या पोझिशन मध्ये जायचं. श्वास भरायचा आणि सोडायचा. 1 2. आता ज्यांना वागता येत नाही, कमरेत गॅप आहे, त्यांनी ही पोझिशन करायची. 1. पोटाला आतमध्ये खेचायचं आणि श्वास सोडून द्यायचा. श्वास भरायचा, पोटाला आतमध्ये खेचायचं, श्वास सोडून द्यायचा ह्या पोझिशन मध्ये. 4 बाकीचं तुम्ही आसन करू शकता. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. याच पोझिशन मध्ये ट्विस्ट. 1 पायामध्ये थोडंसं अंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता वापस या पोझिशन मध्ये ट्विस्ट पूर्ण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड होल्ड करायचा, श्वास सोडून द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऑपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचं या पोझिशन मध्ये येऊन. थोडंसं बटरफ्लाय. सिंपल सिंपल एक्सरसाइज आहेत, पण खूप चांगला स्ट्रेस येणार आहे. तुम्ही जर करणार, साडीवरती करूनच बघा तुम्ही एकदा, तेव्हा तुम्हाला कळेल किती छान आहे आणि किती कम्फर्टेबल आहे. सगळ्यांना असं वाटतं साडीवरती एक्सरसाइज करणं कम्फर्टेबल नाही. हा, नसतात, सर्वच एक्सरसाइज नसतात, पण ज्या तुम्हाला दाखवल्या हे इझी मध्ये तुम्ही साडीवरती अगदी कम्फर्टेबलपणे करू शकता. काहीही करायचंय, पण आपल्याला आपलं शरीर मस्त छान बारीक करायचंय. साडीवरती सुंदर दिसायचंय, ड्रेसवरती सुंदर दिसायचंय, सर्वांनाच आवडतो. तर या एक्सरसाइज फॉलो करायच्या. छान छान घरातला डाएट घ्यायचा. डाएट म्हणजे घरातला आहार, जेवण करायचं, बाहेरचं जंक फूड खायचं नाही, गोड खाणं एकदम कमी करायचं, एकदम म्हणजे एकदमच कमी करायचं, आणि पाणी चांगलं प्यायचं, झोप चांगली घ्यायची. बस एक सिंपल या गोष्टी जरी फॉलो केल्या ना, तुमचं 100% वजन कमी होतं. चीट डे करायचं नाही जोपर्यंत आपलं वेट लॉस होत नाही तोपर्यंत. तर हा व्हिडिओ तुम्हाला तर नक्कीच आवडला असेल. लाईक पण करा, चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.